साहित्यिक कवी विठ्ठल कदम यांची ही कथा. कथेचं नाव आहे आईचं लुगडं. ईश्वरने पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस घेताना सभागृहामध्ये आपल्या आईला पुन्हा पुन्हा निहाळले होते. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्याला आपल्या आईचे हात कुठेच दिसत नव्हते. व्यासपीठावरच्या मान्यवरांची शाबासकी त्याला प्रेरणा देत होती. पण आईने शब्द देऊनही आपली गोड फसवणूक का केली, या प्रश्नाने त्याचे मन पेटले होते. आपल्या शिक्षकांच्या व मित्राच्या अभिनंदनाच्या वर्षावात तो चिंब भिजत असतानाच आईच्या आठवणीमुळे त्याचे डोळे ओले चिंब झाले होते. हातातील बक्षीस सत्कारांची शाल तशीच गुंडाळून तो वेगाने आपल्या घराकडे तडक निघाला होता. घरी पोहोचताच हातातील बक्षीस दूरवर फेकतच त्याने अंथरुणात डोकं खुपसलं होतं. आई कामावर गेली होती. दुपारी कामावरचं जेवण घेऊन येणार होती. तिच्या येण्याजवळ ईश्वरची नजर खिळलेली. बाळ, झाला का सत्कार? कोण कोण पाहुणे आलेले? चल उठ, जेवून घे, आई दार उघडतच ईश्वरला म्हणाली. आईचा आवाज कानात पडताच ईश्वरने रागात जोराचा हुंदका फोडला. कशाला विचारतेस तू? तुझा काय संबंध? मी तुझं कोणी नाही, तू माझी कोणी नाहीस. जा, मला तुझं काही नको जेवण बिवण. ईश्वरच्या रागाचा फुगा फुटदिशी फुटला होता. आता आईने ईश्वरला जवळ ओढले. त्याच्या गालाचा पापा घेतला. त्याचे ओले डोळे आपल्या पदराने पुसले आणि डोकं मांडीवर घेत झोजावले. पण तरीसुद्धा ईश्वरचा फुटलेला रागाचा बाण आटलाच नव्हता. 2 दिवस झाले तरी ईश्वरने आईशी अबोला धरला होता. आई आपल्या ईश्वरला खूप समजावत होती. पण आपल्या सत्काराला आईने काय येऊ नये, या प्रश्नाभोवतीच ईश्वरचं मन खतखतत होतं. त्या दिवशी ईश्वरच्या आईला थंडी वाजून ताप भरला होता. म्हणूनच ईश्वर आज शाळेत गेला नव्हता. शेजारच्या काकूने काळेराचा लेप दगडावर वाटवून ईश्वरच्या आईच्या कपाळाला लावला होता. आता कुठे थोडासा ताप मस्तकातून उतरलेला. शेजारच्या काकूने चुलीवर उकड्या कण्याचा निवळ करून ईश्वरच्या आईला भरवलेला. काय ग यशोदे, हल्ली ईश्वर गप्प गप्प, कोणाशी बोलत नाही, चालत नाही. काय मायलेकांचं काय भांडण बिंडण झालं की काय? शेजारीन काकू शेजारीच बसून विरंगुळा म्हणून ईश्वरच्या आईला प्रश्न टाकीत होती. अहो काकू, आता विचारलात म्हणून सांगते. ह्या पोराला सगळं खरं खरं काय सांगू माझं डोंबलं? पण ही गोष्ट ईश्वरला समजता नाही बरं का, असे म्हणून गुप्ततेची शपथ ईश्वरच्या आईने काकूंकडून घेतलेली. अहो, मी त्याच्या सत्काराला शाळेत गेली नाही म्हणून त्याने माझ्यावर मोठा राग धरला. पण मी का गेले नाही सांगते. त्या दिवशी ईश्वरच्या सत्काराचे पत्र मास्तरांनी घरी पाठवले होते. सत्कार 4 दिवसावर आला होता. पोराला नवे कपडे शिवण्यासाठी इकडे तिकडे हिंडले, पण 4 रुपये हातीस आलेत नाही. मग काय, गेल्या वर्षी भाऊबीजेला त्याच्या थोरल्या मामाने मला नवं लुगडं घेतलं होतं. घडीही मोडली नव्हती, म्हणून ते लुगडं मी वाण्याला बाजारात परत नेऊन विकलं. त्याचे 4 पैसे आले. त्यातून ईश्वरला चड्डी पाटला शिवली. माझ्याजवळ ही 2 बोंद्रे उरली. आडवी लपेटून कामावर जाते. 4 चौघात नेसून जाण्यासाठी माझ्याजवळ लुगडंच उरलं नव्हतं. आता हे पोराला एक आय म्हणून मी कसं बरं सांगू, म्हणत तिने आपले डोळे पदराने पुसले. हे कारण ऐकून शेजारच्या काकूंनाही गहीवरून आलं होतं. याच वेळी ईश्वरने बाहेरच्या पडवीतून कान लांब करून हे सगळं ऐकले होते. आई आपल्या सत्काराला का आली नाही याचे कारण त्याला समजतात त्याच्या पायाखाली धरणी कंपस झाल्यासारखे वाटले. ईश्वर धावतच आत येऊन आपल्या आईच्या पायावर डोकं ठेवून रडू लागला.
आई, मला क्षमा कर. मी चुकलो ग. तुझ्यावर खूप रागवलो ग. पण तू माझी आई नाहीस, तू माझा देव आहेस. आई, तू माझ्या चड्डी पाटल्यानीसाठी तुझ्या अंगावरचं लुकडं विकलंस. आई, तुझे हे उपकार मी कसे फेडू? ओठ ईश्वर, रडू नकोस. प्रत्येक आई वडील आपल्या मुलाबाळांसाठी असाच मोठा त्याग करतात. तसंच तुझ्या आईने केला. आता तू खूप अभ्यास कर, मोठा हो व तुझ्या आईला आनंदाचं सुखाचं नवं लुगडं दे. शेजारच्या काकूने ईश्वरच्या डोक्यावरून हात फिरवत ईश्वरला समजावलं. ईश्वरनेही आता मनाशी निग्रह केला. मी माझ्या आईसाठी जगातले सगळे मान सन्मान सुख आनंद मिळून देईनच. गोड मेवा. आई वडिलांचे प्रेम अमृताहून गोड असते. आई वडील आपल्या बाळांसाठी आपले काळीजही फाडून द्यायला मागे पुढे पाहत नसतात. म्हणूनच आई वडिलांचे उपकार मुलांनी कधीच विसरायचे नसतात. आपल्या लेकरांच्या सुखातच त्यांचा स्वर्ग असतो.